आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने काल आम्ही जवळजवळ 4 गावं केली। त्याच्यामध्ये सौंदाणा, सातेफळ, त्यानंतर शेळगाव आणि दहीफळ। आज आम्ही आमची 3 गावं, मग त्यातले 1 गाव झाले, आता 2 गावं राहिलेले आहेत। मला वाटतं जे मराठवाड्यावरती जे संकट आलं होतं त्यावेळेला मला वाटतं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब या ठिकाणी, दानवे साहेब या ठिकाणी स्वतः आले होते आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या होत्या। आणि त्यानंतर मला वाटतं सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईच्या, मग ते आमदार खासदार असतील किंवा इतर सर्वांना मला वाटतं त्यांनी आदेश दिले की आपण जाऊन त्या ठिकाणी स्वतः मदत पोचवा। आज आमच्याबरोबर आमचे मीरा भाईंदरचे जिल्हा प्रमुख प्रभाकरजी म्हात्रे आलेले आहेत, त्याचबरोबर नवी मुंबईवरनं प्रवीण म्हात्रे, त्याचबरोबर प्रकाश पाटील आणि त्या ठिकाणी ठाण्यावरनं केदार दिघे, अशा या तिन्ही शहरातले आमचे अनिश गाडवे, या तिन्ही शहरातले सर्व कार्यकर्ते, जवळजवळ 100 कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। आमचे सन्माननीय ओमराजे निंबाळकर इथले खासदार, त्यांनी ही सर्व गावं निवडली होती। आमचे आमदार कैलासदादा पाटील, मला वाटतं त्यांचे सर्व पदाधिकारी आमच्याबरोबर गेले। आजचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी आम्ही स्वतः पूर्ण गावामध्ये, म्हणजे एकही गावात असं कोणाला मिळालं नाही असं होत नाही, संपूर्ण गावात मला वाटतं प्रत्येक घरामागे आम्ही ही सर्व मदत पोचवतोय। ही मदत म्हणजे तुम्हाला माहिती असेल, या मदतीचा हात जे करतोय हे आमचं कर्तव्य आहे। आणि म्हणून आज मी खास करून माझे सर्व सहकारी जिल्हा प्रमुख, मीरा भाईंदरचे जिल्हा प्रमुख प्रभाकरजी म्हात्रे, प्रवीण आमचे दुसरे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख, त्या ठिकाणी प्रवीण म्हात्रे, प्रकाश पाटील आणि आमचे ठाण्याचे सर्व पूर्ण टीम, केदार असेल, अनिश असेल आणि सर्व आमचे विभाग प्रमुख, तिन्ही शहरातले, हे तिन्ही शहर मिळून या ठिकाणी मदत करतायत। मी खरोखर दिवाळी 2 दिवसावरती आलेली आहे आणि आज जो बळीराजा आहे, जो अन्नदाता आहे, आज संकटात सापडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने ही मदत आम्ही कर्तव्य म्हणून करतोय। आणि यापुढे काय लागेल ते मला वाटतं आम्ही आमदार आमचे कैलास पाटील साहेब यांना सुद्धा सांगितलेलं आहे की अजून तुम्हाला काय मदत लागली तर आम्ही नक्की देऊ। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।